सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी. मी तृप्ती कदम. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. 8 मतदारसंघाची मतमोजणी या ठिकाणी बऱ्यापैकी पूर्ण होत आहे. अधिकृत आकडेवारी अद्याप आलेली नाही. तर आपण जर परिस्थिती बघितली तर आतापर्यंत 1 ते 8 प्रभागामध्ये काँग्रेसच्या 4 सीटा या ठिकाणी निवडून आल्या आहेत. भाजपच्या 10 सीटा या ठिकाणी विजयी झालेल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 सीटा विजयी झाल्याचे या ठिकाणी जाहीर झाले असले तरी अद्यापही अधिकृत आकडेवारी आमच्यापर्यंत आलेली नाही. अधिकृत आकडेवारी आल्यानंतर आपण आमच्या सर्व प्रेक्षकांना या ठिकाणी आपण देणार आहोत. प्रभाग क्रमांक 1 मध्ये भाजपचे 2 उमेदवार या ठिकाणी विजयी झालेले आहेत. प्रभाग क्रमांक 2 मध्ये भाजपचे 2 उमेदवार विजयी झाले आहेत. प्रभाग क्रमांक 3 मध्ये भाजपचे दोन्ही उमेदवार विजयी झाले आहेत. प्रभाग क्रमांक 4 मध्ये काँग्रेसचे 2 उमेदवार विजयी झाले आहेत. प्रभाग क्रमांक 5 मध्ये भाजपचे 2 उमेदवार विजयी झालेले आहेत. प्रभाग क्रमांक 6 मध्ये भाजपचे 2 उमेदवार विजयी झाले आहेत. प्रभाग क्रमांक 7 मध्ये भाजपचे 2 उमेदवार प्रभाग क्रमांक 7 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 उमेदवार विजयी झाले आहेत. प्रभाग क्रमांक 8 मध्ये 2 काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. असे एकंदरीत काँग्रेसचे 4, भाजपचे 10 आणि राष्ट्रवादीचे 2 या ठिकाणी विजयी झाल्याचे सध्या चित्र दिसत असले तरी अद्यापही आकडेवारी अधिकृत आलेली नाही. प्रशासनाकडून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून अधिकृत आकडेवारी आल्यानंतर आपण ते अंतिम निकाल या ठिकाणी जाहीर होणार आहे. काय सांगता येईल तुम्हाला? खऱ्या अर्थाने मतदारांनी अगदी भाजपच्या बाजूच्या बाजूने जर एकूण निकाल जर बघितला भाजपच्या बाजूने वळल्यासारखं दिसून येत आहे. कारण भाजपचे सध्या 10 उमेदवार निवडून आलेत. खऱ्या अर्थाने काँग्रेसचे 4 आले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचे प्रभाग क्रमांक 2 निवडून आलेले आहे. प्रभाग क्रमांक 5 मध्ये नुकतीच एक ब्रेकिंग न्यूज या ठिकाणी आलेली आहे. या ठिकाणी भाजपचा उमेदवार विजय झाला होता असं जाहीर करण्यात आलं होतं. मात्र रिकाउंटिंग झाल्यानंतर या ठिकाणी राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी झाल्याचे सध्या दिसत आहे. मात्र अधिकृत अद्याप आलेलं नाही. तसं जर बघितलं तर राष्ट्रवादीच्या 3 सीटा या ठिकाणी होतात आणि भाजपच्या 9 होतात. मात्र अधिकृत आकडेवारी आल्यानंतर आपण या ठिकाणी जाहीर करू शकतो. बरोबर. त्यामुळं एकंदरीत हे जर परिस्थिती बघितली तर काँग्रेसच्या एकूण 4 आहेत, तर भाजपच्या एकूण 9 झालेले आहेत, तर राष्ट्रवादीच्या 3 झालेले आहेत. त्यामुळं इम्रान गौंडी आहेत ते विजयी झाल्याचे आता समजते. मात्र अधिकृत आपल्यापर्यंत अजून आलेले नाही. आपण या मीडिया कक्षामध्ये आहोत. आत नेमकं काय चाललंय आपल्याला अगदी 2-2 मिनिटात माहिती आपल्या समोर येते. त्यामुळं ही माहिती आपण सध्या या ठिकाणी देत आहोत. मात्र एकंदरीत परिस्थिती पाहता सध्या जत शहरामध्ये मोठ्या प्रमाणात जल्लोष या ठिकाणी सुरू झालेला आहे. मतदारांनी बऱ्यापैकी भाजपच्या बाजूनं कौल दिल्याचे समजते. त्यानंतर भाजपचे उमेदवार आहेत ते डॉक्टर रवींद्र आरे सध्या आघाडीवर आहेत. त्यामुळे आता जर बघितलं तर प्रभाग क्रमांक 9 असेल, 10 असेल, 11 असेल, या 3 प्रभागाची अधिकृत आकडेवारी अगदी काही क्षणातच या ठिकाणी आपल्यासमोर येणार आहे. काय सांगता येईल तुम्हाला? खऱ्या अर्थानं या निवडणुकीत मतदारांनी अगदी जोरदार भाजपच्या बाजूने कौल दिल्याचं एकंदरीत दिसून येत आहे. कारण त्यांचे 10 नगरसेवक सध्या निवडून आले आणि यामध्ये 4 काँग्रेस आणि 3 राष्ट्रवादी काँग्रेस. एका उमेदवाराचं रिकाउंटिंग झाल्यामुळं त्यात थोड्या मतात ते काहीतरी निवडून आल्याचं आपल्याला समजतंय. खऱ्या अर्थानं आकडेवारी अद्यापही आलेलं नाही. आपण ज्या पद्धतीने उपनगराध्यक्ष पदाच्या शर्यतीमध्ये केवळ 2 उमेदवार त्यांना कमी आहेत. बरोबर. ते जर झाले तर उपनगराध्यक्षपदी भाजपचा होऊ शकतो 100%. कारण आकडेवारी त्यांची जास्त असल्यामुळं ते भाजपची प्रभाग 9, 10 आणि 11 हे बघायला पाहिजे. काय निश्चित अजूनही राऊंड आहेत यामध्ये. सध्या तरी भाजप आघाडीवर असल्याचे चित्र एकंदरीत दिसून येत. बाहेर जोरात फटाके चालू आहेत. फटाके बॉम्ब लावलेले आहेत. अतिशबाजी बांधून सगळे गुलाल सध्या बांधत आहेत. अगदी गुलाल उधळण जोरात सुरू आहे. त्यामुळे एकंदरीत प्रभाग क्रमांक 1 ते 8 ची जर आता लेटेस्ट परिस्थिती बघितली तर काँग्रेसच्या 4 सीटा आहेत, भाजपच्या 9 आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या 3 सीटा या ठिकाणी आलेल्या आहेत. चित्र आता आपण महाचर्चा इथेच थांबूया आणि पुढील माहिती आपण अगदी काही वेळातच आपण देणार आहोत.